का का गोलंदाज आपलं वर्चस्व गाजवेल हे मात्र पाहण्याजोगं असेल. स्लोअर पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा बॅटची कट घेऊन चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा दुसरा गडी बाद होतोय. म्हणजे सलगच्या 2 चेंडूवरती 2 झेल देण्यास भाग पडले ते गोलंदाज प्रतीक साळुंखे यांनी. चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि नक्कीच या गोलंदाजीने जुगाई मानाई प्रतिष्ठान रुवले संघाच्या समर्थकामध्ये एक आनंदाचं वातावरण समाधानाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय आणि कुठेतरी मोठ्या धावसंख्येपासून सुद्धा वंचित ठेवताना यश मिळतंय ते जुगाई मानी प्रतिष्ठान रुवले संघाला. चार गडी बाद 21 अशी धावसंख्या. नवीन फलंदाज अनिकेत स्ट्राईकला असेल, नॉन स्ट्राईकला असेल तो वैभव. पुढचा चेंडू प्रतीक याचा. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक मात्र तिथे असेल. क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करणार नाहीये आणि इथे मात्र झेलबाद होऊन परतते. 5वा धक्का बसतोय आणि प्रतीक साळुंखे मात्र या स्पर्धेदरम्यान हॅट्रिकचा मानकरी ठरतोय. सलगच्या 3 चेंडूवरती 3 झेल म्हणजे 3 विकेट प्राप्त केल्यात ते प्रतीक साळुंखेने. एकदा जोरदार टाळ्याने त्याचं अभिनंदन करायचंय. चांगली गोलंदाजी आणि त्याच चांगल्या गोलंदाजीच्या जोरावरती हॅट्रिक प्राप्त केले. हॅट्रिकचा मान या स्पर्धेदरम्यान प्राप्त केलाय तो प्रतीक साळुंखे यांनी. आता मात्र नवीन फलंदाज अर्थातच मळाईदेवी कुसरून ब संघाचे कर्णधार स्वतः कृष्णा आता मात्र फलंदाजी करण्यासाठी आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील या इनिंग मधले. या 3 चेंडू मध्ये 3 मोठे प्रहार करतील का कृष्णा हे मात्र पाहण्याजोगं असेल. यावेळी पुन्हा एकदा झेलचं कारंजा उडालंय. नक्कीच या ठिकाणी झेल बाद. सलगचा 4था गडी बाद करत यश मिळतंय ते प्रतीक साळुंखे यांना. खरोखरच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. जुगाई माने प्रतिष्ठान रुवले संघाचे एक नामवंत गोलंदाज आणि त्या नावाला साजेशी अशी गोलंदाजी करताना प्रतीक साळुंखे या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्री निनाई देवी चषक 2025च्या माध्यमातून हॅट्रिक प्राप्त केली आहे आणि तदनंतर 4था विकेट सुद्धा 4थ्या चेंडूवरती प्राप्त केलाय. म्हणजे एक चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन करताना आपल्याला प्रतीक साळुंखे मैदानावरती पाहायला मिळत आहेत. आता कुठेतरी मळाईदेवी कुसरून ब संघाचे फलंदाज नांगी टाकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलग 4 गडी तंबूत परतायला यश मिळाले प्रतीक साळुंखे यांना. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर 6 गडी ना 6 गडी बाद 21 अशी धावसंख्या. आणि आता नवीन फलंदाज महेश मैदानात आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नक्कीच दबावाखाली असतील फलंदाज कारण सलग 4 गडी बाद केलेत ते प्रतीकने. यावेळी पुन्हा एकदा इथे मात्र चेंडू जातोय घरंगळत डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. एका धावेने बराच काळ धावसंख्या जी ऋतून बसली होती ती मात्र पुढे परावर्तित होताना आपल्याला पाहायला मिळते. 22 ही धावसंख्या धावफलकावरती लागते. 6 गड्यांच्या मोबदल्यात मळाईदेवी कुसरून ब संघाची